संत शेख महम्मद महाराज चरित्र प्रकरण चौथे वैराग्य प्राप्ती। राजे महम्मद सेवानिवृत्त होऊन सासरवाडी श्रीगोंद्याला आले। श्रीगोंदा हे मोठे पेठेचे गाव होते। त्याला चांभार गोंदे असे म्हणायचे। गोविंद चांभार हा खूप मोठा विठ्ठल भक्त होऊन गेला म्हणून त्याच्या नावे चांभार गोंदे असे गावाचे नाव पडले। त्यावेळेस महम्मदाचे वय अवघे 15 वर्षाचे होते। सासरवाडीत सासऱ्यांचा मुलांकीचा व्यवसाय होता। सुगी खाळ्याचे दिवस होते। खळ्यावरती बोकड कापून डवरा करायचा होता। खळ्याचे मालक राज महम्मदाला सांगायला आले। बोकड कापण्यास वडिलांनी शेख महम्मदास सांगितले। आपले वडील अहिंसा पालन करणारे, समाजाला मानवतेची शिकवण देतात, प्राणी मात्रांवर दया करा सांगतात, मग आपल्याला बोकड कापायला जा असे का म्हणत असतील? आज नियती जणू बाल शेख महम्मदाची परीक्षाच पाहत होती। ते वडिलांच्या शब्दापुढे नव्हते। नियतीने आज वेगळाच डाव रचला होता। तू शेतकऱ्याच्या खळ्यावर जाऊन बोकड काप। छोटा महम्मद सुरा घेऊन खळ्यावर गेला। बोकड बांधलेले होते। बोकडाने सुरा हाती असलेल्या महम्मदास पाहिले। बोकड बेबे ओरडायला लागले। केविलवाण्या नजरेने शेख महम्मदाकडे पाहत होते। शेख महम्मदाचे लक्ष बोकडाकडे गेले। नजरानजर झाली। महम्मदाच्या मनावर अहिंसेचा प्रभाव होता। त्या काळातील युद्ध पाहिलेले, माणसं लढाईत नाहक मरत होती, पशूंची हत्या होत होती, त्यांचे मन अस्वस्थ झाले। प्राणी मात्रावर दया करा ही शिकवण मनावर बिंबलेली होती। बोकडाचे करुणाजनक दृश्य पाहून महम्मदाचे अंतःकरण द्रवले। महम्मदाच्या मनी विचारांचा कल्लोळ सुरू झाला। बोकड कापण्या अगोदर सुरीला धार लावताना अनेक प्रश्न मनात घोळत होते। माणसाला काटा मोडला तरी किती वेदना होतात, मग सुरा कापला तर किती वेदना होतील? बकऱ्याचे मुंडके कापताना त्याला किती वेदना होतील? हत्या करणे पाप आहे। मग तो सुरा हाती घेतला, स्वतःच्या करंगळीवर चालवला। अनंत वेदना झाल्या। रक्ताची धार वाहू लागली। हातातील सुरा फेकून दिला। अहिंसा तत्वज्ञान कळले। पडताळून सूर्या पशु विदारिती, रडे बोंबा मारिती कापता बोट। मेल्या रांडा पोरे रडती परोपरी, नेनती अविचारी परावे दुःख। अहिंसा विज्ञान दुःखी सुख कळले, आत्मज्ञान फळले शेख महम्मदा। सुरीला धार लावून पशु हत्या केली जाते। पशु कापता कापता जेव्हा स्वतःचे बोटच कापते तेव्हा मोठमोठ्याने बोंबा मारतात। आपल्या घरची व्यक्ती मरण पावली तर सर्व घरदार मोठमोठ्याने रडत असते, परंतु दुसऱ्याचे दुःख कोणीही जाणत नाही। हे अहिंसा तत्व व सुख दुःख विज्ञान शेख महम्मद महाराजांना कळले आणि शेख महम्मद महाराजांना आत्मज्ञान प्राप्त झाले। तेथील शेतकऱ्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला। तेथे दुसरा मुलानी होता। तो म्हणाला, बेटा आप मुस्लिम है, मुल्ला घराना है, अपने को बकार जब करने का हुक्म है। पण शेख महम्मदाचे मन विरक्त झाले होते। मनात वैराग्य निर्माण झाले होते। मन करुणामय झाले। या गोष्टीचा त्यांच्या मनावर परिणाम झाला। मी हे काम करणार नाही, पशु हत्या करणार नाही असे म्हणून ते रागारागाने तेथून निघाले। मुलाने समजून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु शेख महम्मद महाराज आपल्या निश्चयावर ठाम होते। आपल्या मूळ गावी वायरा येथे आले। सोबतीला जानूपंत होता। वायरा येथील सिद्ध टेकडीवर मनन चिंतन ध्यानधारणा करू लागले। गावापासून पश्चिम दिशेला एकांतात ही टेकडी। निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास सुरू होता। मनात देव, सत्य, धर्म, अहिंसा, दया, क्षमा, शांती, मानवता हे विचार येऊ लागले। मन विरक्त झाले होते। माणसाचा जन्म कशासाठी? मी कोण आहे? हे जाणायचे कसे? हे आपल्याला कोण सांगणार? त्यांच्यावर लहानपणापासून सुफी संतांचा प्रभाव होता। ते ध्यानधारणा करू लागले। लहानपणी सांगितलेली भविष्यवाणी फुलाई मातेला आठवू लागली। हा बालक देव अवतारी आहे, तो जगाच्या उद्धारासाठी आला आहे, हे साधूचे शब्द आठवले। फुलाई मातेला शेख महम्मद महाराजांचे बालपण आठवू लागले। लहानपणापासूनच शेख महम्मद इतर मुलांप्रमाणे खेळला नाही। बालपणापासूनच त्याचे मन काहीतरी शोधत होते।
जिज्ञासू वृत्ती होती, तीक्ष्ण बुद्धिमत्ता होती. आता तर वैराग्य वृत्ती जागी झाली आहे. शेख महम्मद आपल्याला सोडून तर जाणार नाही. फुलाई मातेचे मन भरून आलं. कितीही केलं तरी ते एका मातेचं मन होतं. आपल्या मुलासाठी ते सारखं तळमळत होते. आपल्या मुलांनी संसार करावा, आपल्या जवळच राहावे असे फुलाई मातेला वाटायचे. असे मनात विचार येताच साधू महाराजांचे शब्द आठवायचे, हा जगाच्या उद्धारासाठी आला आहे. परमेश्वराची जशी इच्छा असेल तसेच होणार. जरी आपला मुलगा आपल्यापासून दूर जाणार असेल तरी त्यातही काहीतरी ईश्वरी संकेत असेल. आता तो 15 वर्षाचा झाला आहे. त्याची समज वाढलेली आहे. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला मिळायला हवी असे फुलाई मातेच्या मनात विचार यायचे. ते आपल्या पतीला राजे महम्मदास म्हणाली, बहुतेक त्या योगी साधूची भविष्यवाणी खरी ठरणार आहे. शेख महम्मदास चांगल्या गुरुची आवश्यकता आहे. तुम्ही त्याला गुरुकडे घेऊन जा. तुझं म्हणणं बरोबर आहे. हा साधारण मुलगा नाही. ज्या वेळेस माझ्या गुरूंनी शेख महम्मदास पाहिले त्यावेळेस तेही स्तब्ध झाले होते. तुमचा मुलगा खूप कर्तृत्वान निघेल. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी हा आलेला आहे. त्याला थांबवू नका. त्याला थांबवले तरी तो थांबणार नाही आणि झालेही तसेच. हातातील सुरा फेकून तो निघून गेला. शेख महम्मदास चांगल्या गुरुची आवश्यकता आहे. चांद बोधले हे मोठे योगी पुरुष आहेत. त्यांनी अनेक शिष्य घडवले आहेत. कुराण पुराण वेदांचा अभ्यास आहे. भक्ती आणि शक्ती त्यांच्यामध्ये आहे. ते आपल्या महम्मदास चांगले शिक्षण देतील. शेख महम्मदास गुरुची आवश्यकता आहे हे ओळखून राजे महम्मद त्यांना घेऊन दौलताबाद येथे गेले. त्यांनी महम्मदास चांद बोधले यांच्याकडे सोपवले अन खऱ्या अर्थाने महान गुरु व थोर शिष्याची भेट झाली. चांद बोधले यांनी शेख महम्मद व जनार्दन स्वामी यांना अनुग्रह दिला. शेख महम्मदास ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, कुराण पुराण हे ग्रंथ नित्य पठनास दिले. नित्य नेमाने योगाभ्यास सुरू झाला. चांद बोधले मोठे विद्वान साधू पंडित होते. सगळीकडे त्यांची ख्याती होती. चांद बोधले प्रवचन, कथा, कीर्तन यातून धर्म जागृत करीत लोकोद्धाराचे कार्य अविरत करीत होते. शेख महम्मद व जनार्दन स्वामी यांना त्यांनी अध्यात्माचे सर्व शिक्षण दिले. त्यांनी भगवत भक्तीचा मार्ग दाविला. मन आत्मा शुद्धीकरणासाठी चिंतन, मनन, ध्यान धारणा महम्मद करू लागले. आता त्यांना सगळीकडे ईश्वरी तत्व जाणू लागले. चराचरात ईश्वर आहे हे कळले. योगाभ्यासाची विद्या प्राप्त झाली. बालवयातच शेख महम्मद महाराजांनी अनेक विद्या प्राप्त केल्या. आता शेख महम्मद हे संतपदी पोहोचले. सगळीकडे त्यांची कीर्ती झाली. शेख महम्मद महाराजांची विद्वत्ता, ज्ञान व अभ्यास पाहून चांद बोधले महाराज प्रभावित झाले. आपल्याला असा महान शिष्य लाभला म्हणून तेही धन्य धन्य झाले होते. शेख महम्मद समाजाचे प्रबोधन करतील, समाजाला सन्मार्ग दावतील यात कसलीही शंका उरली नव्हती. आपले कार्य संपले याची जाणीव चांद बोधले यांना होऊ लागली. ज्या कार्यासाठी आपण आलो ते कार्य आता संपलेले आहे. हे अध्यात्माचे पवित्र कार्य शेख महम्मद महाराज पुढे नेतील असा त्यांना ठाम विश्वास होता. वाढत चाललेला जातीवाद, धर्मवाद, अंधश्रद्धा, कर्मकांड यातून समाजाला कोण बाहेर काढेल, या जुलमी राजवटीत समाजाच्या दुःखावर कोण फुंकर घालेल, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शेख महम्मद होते. यामुळे गुरु चांद बोधले निश्चिंत झाले. एके दिवशी सद्गुरू चांद बोधले यांनी देवगिरीवर देह ठेवला. अनेक शिष्य देवगिरीवर जमा झाले. सर्व शिष्यांनी आपल्या गुरुचे अंतिम दर्शन घेतले. तिथेच त्यांची समाधी दर्ग्याच्या स्वरूपात बांधली. शेख महम्मद महाराजांनी आपल्या गुरुला सर्वश्रेष्ठ स्थान दिले आहे. गुरु हेच माता पिता असे ते मानत. आपले गुरु आपल्याला सोडून गेले याचे शेख महम्मद महाराजांना दुःख होते. आपल्या गुरुने सांगितलेला मार्ग पुढे घेऊन जाण्याचे शेख महम्मद महाराजांनी ठरविले. सद्गुरु महिमा वर्णन करताना शेख महम्मद महाराज म्हणतात, धन्य चांद बोधले जानो पंता लोदले, त्यांच्या शेषे धाले एको जर्दन. केली भागवत टीका उद्धार विश्वलोका, तेच दिसे सायका स्वामी पासी. त्रिपदा पिळली कुत्री पाहना येली, उच्छिष्ट कृपा केली जानोबासी. आघाद महिमा न कळे मेघश्यामा, लघ्मी केली क्षमा जय रामेसी. दासी पुत्र विदुर तैसा मी तुमचा किंकर, सरता झालो साचार शेख महम्मदी. यावरून शेख महम्मद महाराजांची गुरूंवर असलेली अढळ श्रद्धा दिसून येते. शेख महम्मद महाराज
महाराष्ट्र भ्रमण करत असताना अनेक संतांशी परिचय झाला. संत एकनाथ महाराज ते समर्थ रामदास, पैठणचे शिवदिन केसरी, देहूचे संत तुकाराम महाराज, गुंडा महाराज, देगलूरकर महाराज, पंढरीनाथ केने महाराज, प्रल्हाद महाराज, राऊळ बुवा, गोदड महाराज इत्यादी संत समाजोद्धाराचे कार्य करत होते. या संत संगतीचा, त्यांच्या कार्याचा शेख मोहम्मदास बहुमोल लाभ झाला. तसेच या संतांवर शेख मोहम्मद महाराजांचाही मोठा प्रभाव पडला होता. सुफी संप्रदायाबरोबर वारकरी संप्रदायाचा प्रभाव शेख मोहम्मद महाराजांवर होता. ते मुल्ला, मौलवी, पंडित, साधू, संत यांच्याशी चर्चा करत ईश्वर भक्ती ते तल्लीन होत. एके दिवशी साक्षात परमेश्वर त्यांच्या स्वप्ने आले. तुझ्या हातून खूप मोठे कार्य होईल असा साक्षात्कार झाला. ते सिद्ध पुरुष झाले, योग अभ्यास करून योगी झाले. चांद बोधले महाराजांनी शेख मोहम्मद महाराज यांना आपल्या विद्येचा उपयोग समाजासाठी करण्याचे सांगितले होते. समाजातील अज्ञान हटविण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. समाजाला भक्तीचा, ज्ञानाचा मार्ग दाखवण्यासाठी शेख मोहम्मद महाराज पुढे सरसावले.